अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, समृद्धी, जगदंबेचा आशीर्वाद अखंड अक्षय असं राहू दे, हीच इच्छा. आता मला पूजा करायची नव्हती, पण बाकीचं घरातलं सगळं क्लीन वगैरे करून घेतलं आणि आता फक्त जेवण बनवायचं बाकी, जे की आज आमरस चपाती आहे. चला, आंब्याचं तोरण बांधलं आहे आता आणि इथे छोटीशी रांगोळी काढली आहे. इथे ते आमरस बनवलेला आहे, कणिक मळली आहे आणि ती भिजत टाकली आहे आणि आता इथे बनवणार आहे मी बटाट्याची भाजी. अक्षय तृतीयेनिमित्त आहे हा सगळा मेनू. तर मी पहिला बटाट्याची भाजी बनवणार होते, त्यासाठी आता मी टोमॅटो चिरत होते. तर मला लक्षात आलं सडनली की कांदे नाही आहेत, तर म्हटलं आता जाऊ दे, आत्ता पुरतं ॲडजस्ट करू. एकटी जरी असले तरी सण आम्ही मोठ्या आनंदात सेलिब्रेट करतो आणि नैवेद्य हा देवासाठी बनवलाच जातो. सो मी तर पटकन बटाट्याची भाजी बनवून घेतली. त्यानंतर पोळी बनवायची होती, पोळी म्हणजे चपाती बनवायची होती, जे की मी 2च बनवणार होते, त्यामुळे 2च चपात्यांची मी कणिक मळली होती. त्यानंतर पटपट चपाती वगैरे करून घेतली, कारण मला देवाला नैवेद्य पण दाखवायचा होता. तर मी ते देवासाठी नैवेद्याचं ताट केलं, ज्यात की बटाट्याची भाजी, चपाती, आमरस आणि सॅलड होतं आणि वरून तुपाची मस्त धार. आणि हे होतं दुसरं, जे की पितरांसाठी होतं. तो आपला नैवेद्य तयार आहे, तर आपण आता देवाला तर देवाला इथं नैवेद्य वगैरे दाखवला आणि मला खाली घेऊन जायचं होतं, जे की हे पितरांसाठी होतं नैवेद्य. तर मी बिल्डिंगच्या खाली गेले, पितरांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि तुमचा आशीर्वाद असाच राहू दे असा आशीर्वाद मागितला. त्यानंतर घरी आले, नमस्कार केला आणि त्यानंतर आमरस आणि चपातीचा आस्वाद घेतला, जो की सीझनचा पहिला मँगो मी खाल्ला होता आणि एकदम छान झालं होतं आमरस. तर असा होता माझं अक्षय तृतीयेचं सेलिब्रेशन, एकदम छोटंसं, क्यूटचं आणि एकदम छानसं, आणि मी खूप एन्जॉय केला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.